मीरा रोडमधल्या मराठी दृष्ट्यांसाठीच्या विरोधात जे आहे ते मराठी माणसाची एकजूट मनसे ठाकरेंच्या सेनेसह एकीकरण समितीचं विराट मोर्चाद्वारे उत्तर। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचतात जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली। सरनाईकांविरोधात जय गुजरातच्या घोषणा। आंदोलकांच्या घोषणांमुळे सरनाईकांवरती काढता पाय घेण्याची वेळ। मनसे आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी झाली। मंत्री सरनाईकांचा आरोप तर बाटली फेकणारे समाजकंटक मीरा भाईंदरचे नसल्याचाही दावा। आंदोलकांनी सरनाईकांना पळून लावण्यापेक्षा चपलेनं मारलं पाहिजे होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल तर जनतेकडून राजन विचारेंचेही कपड्यासह हकालपट्टी। सरनाईकांचं प्रत्युत्तर। मोर्चा आधी पहाटे 3 पासूनच पोलिसांकडून मनसे ठाकरेंच्या लोकांची धरपकड। महाराष्ट्रात मराठीचा मोर्चा निघू शकत नाही का? आंदोलकांचा संतप्त सवाल। ताब्यात घेतलेल्या अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलं। पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती। अविनाश जाधवांचा आरोप। मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? फडणवीसांकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी व्यक्त। परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करण्याचे फडणवीसांचे आदेश। विश्वसनीय सूत्रांची माहिती। संघर्ष होईल असा मार्ग आंदोलक मागत होते। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मोर्चासाठी योग्य मार्ग मागितला असता तर परवानगी मिळाली असती। फडणवीसांची प्रतिक्रिया। मनसेचा मोर्चा निघण्याआधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही, मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही। अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका। तर आजच्या मराठी मोर्चामध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणावर मराठी जनतेची ताकद दिसली आणि त्याच संदर्भात जे काही राजकारण झालं त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मोर्चाला दुसऱ्या जागेसाठी परवानगी दिली होती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती। तर व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी नव्हती, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याची माहिती। मोर्चाला परवानगी देण्यास पोलीस तयार नव्हते। मनसेला घोडबंदरमध्ये मोर्चा काढण्यास सांगत होते। संदीप देशपांडेंची माहिती। घटना घडली मीरा रोडमध्ये। व्यापाऱ्यांनी मीरा रोडमध्ये मोर्चा काढला। देशपांडे आक्रमक। मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न आहे। मराठी माणसानं हा डाव लक्षात घेतला पाहिजे। मराठी माणसाला मोर्चा काढायला परवानगी कशी लागते? अभिजित पानसेंचा सवाल। सरकारची दडपशाही सुरू। मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न। सरकार सांगेल तिथेच मोर्चा काढायचा का? सरकार सांगेल त्याचं घोषणा द्यायच्या का? प्रकाश महाजनांचा सवाल। बिहार निवडणुकांमध्ये फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राला अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न। निशिकांत दुबेंच्या विधानावरून संदीप देशपांडेंचा आरोप। सुशील केडियाचं कार्यालय फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना शाबासकी। मराठीच्या मुद्द्यावरून केडियानं राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी केडियाचं कार्यालय फोडलं। दिल्लीच्या आदेशानं मराठीला दाबण्याचा प्रयत्न सुरू। मराठी हिंदी वाद निर्माण करण्याचं षडयंत्र। सतेज पाटलांची टीका। राज्याला नक्की मराठी मुख्यमंत्री आहे का? मोरारजी देसाईंचा आत्मा फडणवीसांच्या शरीरात गेलाय। संजय राऊतांची टीका। राज ठाकरेंना भाजपचा खरा चेहरा आता कळला असेल। अमराठीच्या आंदोलनाला परवानगी, मात्र मराठी जनतेला ताब्यात घेतलं। एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात बघावं लागेल। रोहित पवारांची टीका।